इनिशियली मला खूप मेसेजेस आले लोकांचे की तुम्ही प्लीज निगेटिव्ह करत जाऊ नका, मला आवडत नाही तुम्हाला अशा रोलमध्ये बघायला. एक सीन होता ज्याच्यात श्री मला मुस्काडीत मारते, त्याच्या खालच्या कमेंट अजून 4 ठेवून द्यायला पाहिजे त्या वगैरे. 6 महिन्याचाच असला तरी हा जो जर्नी होता तो आमच्या सगळ्यांसाठी एकत्र मिळून सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा पर्सनली खूप एनरिचिंग होता आणि खूप फन होता. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली अबीर गुलाल या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी शुभ्रा म्हणजेच गायत्री दातार. गायत्री कशी आहेस? नमस्कार, मी खूप मजेत आहे. तुम्ही सगळे कशा आहात? बरं गायत्री, खूप छान सुरू आहे मालिका. खूप छान एकीकडे त्या दोघांची फ्रेंडशिप असते, एकीकडे तू ट्विस्ट आणते, त्यामुळे काही ना काही घडतच असतं. पण आत्ता तू किती एन्जॉय करतेस गायत्री म्हणून शुभ्रा हे कॅरेक्टर? खरं सांगू, मी खूप खूप एन्जॉय करते हे कॅरेक्टर करणं. कारण जसं मी सिरियल सुरू होण्याआधी जे इंटरव्ह्यूज होते त्याच्यात मला विचारलं होतं की निगेटिव्ह आणि मग तू कसं काय. तर आय वॉज ॲक्च्युली लुकिंग फॉरवर्ड टू डुईंग दिस काइंड ऑफ कॅरेक्टर. आणि मला जसं वाटलं होतं तसंच हे कॅरेक्टर मला करायला मिळतंय. आणि नॉट ओन्ली म्हणजे निगेटिव्ह हा एक पार्ट झाला, बट राईट फ्रॉम कॅज्युअल वेस्टर्न टू फॉर्मल वेस्टर्न टू आता साड्या, मी खूप वेगवेगळ्या लुक्सला मी एक्सप्लोअर करू शकले, खूप वेगवेगळ्या मूड्सला मी एक्सप्लोअर करू शकले. सो मला खूप मजा येते शुभ्रा करताना. अगदीच. पण काहीतरी तुलाही माहीत असेल की सुरुवातीला मालिका सुरू झाल्यानंतर अनेकांच्या म्हणजे संमिश्र प्रतिक्रिया असतात, पण आत्ता कुठेतरी त्या तुलाही वेगळ्या किंवा चांगल्या पद्धतीने दिसत असतील. तर ॲक्टर म्हणून हे तुझ्यासाठी चॅलेंज होतं, कारण तू पहिल्यांदाच आय थिंक विलेन किंवा ग्रे शेड प्ले करणार होती. तर हा प्रवास कसा होता, याच्याशी तू डील कसं केलंस? सो खरं सांगू, इनिशियली मला खूप मेसेजेस आले लोकांचे की तुम्ही प्लीज निगेटिव्ह करत जाऊ नका, मला आवडत नाही तुम्हाला अशा रोलमध्ये बघायला, अशा टाईपचे मेसेजेस होते. कारण ऑब्व्हियसली लोकांना मला निगेटिव्ह रोलमध्ये ॲक्सेप्ट करणं थोडंफार डिफिकल्ट गेलं असणार, कन्सिडरिंग मी आधी असं काहीच केलेलं नाही आहे. आणि आता ज्या त्या पोस्टच्या खाली मी बघते ही या शुभ्राला असंच करायला पाहिजे, या शुभ्राला तसंच करायला पाहिजे. मध्ये माझा एक चिखलात पडण्याचा सीन होता, त्याच्या खालच्या कमेंट्स आबा. त्यानंतर एक सीन होता ज्याच्यात श्री मला मुस्काडीत मारते, त्याच्या खालच्या कमेंट अजून 4 ठेवून द्यायला पाहिजे त्या वगैरे. सो आय फील हे माझं काम कुठेतरी पोचतंय लोकांपर्यंत, माझा राग येतोय. सो आय टेक इट ॲज अप्रिसिएशन. थँक्यू. पण गायत्री, नुकतंच अक्षयने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि त्यानंतर स्पेशली मालिकेच्या ऑडियन्सला किंवा तुमच्या फॅन्सला असं झालं की नक्की काय आहे. तर अक्षयशी तर माझं बोलणं झालं, पण तू काय सांगशील, कारण तू सुद्धा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे या प्रोजेक्टचा. ऑफकोर्स. तर जसं आता सगळ्यांना कळलंच असेल, अबीर गुलाल ही मालिका आता बंद होणार आहे. 24 तारखेला शेवटचा एपिसोड असणार आहे. आणि मी म्हणेन की काय म्हणतात की मे बी वी डिड नॉट रीच द डेस्टिनेशन, मे बी नाही, वी डिड नॉट रीच द डेस्टिनेशन, बट 6 महिन्याचाच असला तरी हा जो जर्नी होता तो आमच्या सगळ्यांसाठी एकत्र मिळून सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा पर्सनली खूप एनरिचिंग होता आणि खूप फन होता. पण गायत्री, तू रिॲलिटी शो केला आहेस, पॉझिटिव्ह कॅरेक्टर केलं आहे, मध्ये कॉमेडी किंवा फनीसुद्धा केलं आणि आता ग्रे शेडसुद्धा केलं. तर गायत्री आता पुढे कसं बघते, कोणत्या प्रकारच्या भूमिका किंवा कोणत्या प्रकारचं काम तिला करायला आवडेल? सो जसं तू म्हणालीस ना, मी स्वतःला कधीच लिमिट नाही केलं. म्हणजे मी तुला पाहते रे केलं, त्याच्यानंतर डान्सिंग क्वीन केलं, मी त्याच्यात कंटेस्टंट पण होते, होस्ट पण होते. मग हवा उद्यासारखा कॉमेडी शो मी 1.5 वर्ष केला. मी बिग बॉस केलं, काही हिंदीमध्ये काही काम केलं. तर मला ना स्वतःला लिमिट करायला नाही आवडत. त्याच्यामुळे लेट्स सी ह्याच्या पुढे मी अजून काहीतरी वेगळंच नक्की करीन, तेच नक्की नाही करणार. पण जर समजा पुढे विलनची ऑफर आली, कारण तुझं ह्या मालिकेतलं कॅरेक्टर खूप गाजलं, त्यामुळे जर आलीच तर गायत्रीचा काय रिस्पॉन्स असेल? आय विल थिंक अबाउट इट. पण लगेच ह्याच्यानंतर आय डोंट थिंक मी बॅक टू बॅक 2 विलन करीन. नाही, फील मी एक ब्रीदर घेईन मध्ये वेगळं काहीतरी करून, मग प्रॉबेबली कधी पुढे जाऊन इतका छान शुभ्रा एवढा स्ट्रॉंग कॅरेक्टरवाला विलन जर आला तर हरकत नाही करायला. जेव्हा मालिका संपते तेव्हा फक्त त्या कथेचाच शेवट होत नाही, तर कुठेतरी तुम्ही त्याच माणसांना वारंवार भेटू शकत नाही. खूप इव्हेंट्स किंवा काहीतरी असावं लागतं जेव्हा भेट होते. तर आता तुझं पायलशी असो किंवा अक्षयशी इतकी छान बॉन्डिंग झाली, तर त्या दोघांना तू किती मिस करणार आहेस? खरं मला मालिका संपण्याबद्दल मला एकाच गोष्टीबद्दल वाईट वाटतंय की मला अक्षय, पायल, आमची सगळी टीम फॉर दॅट मॅटर, हा राहुल इकडे समोर उभा आहे, आमचे डिरेक्टर, आम्ही सगळे एवढी मजा मस्ती करतो ना, तर ती मजा मस्ती तर रोज नाही होणार.
याच गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटते. अपार्ट फ्रॉम दॅट काय प्रोजेक्ट जशी सुरू होतात तशी संपतात सुद्धा. पण ही जी माणसं 6 महिन्यात जे काय आमचं बॉन्डिंग झालंय ना, एस्पेशली माझं पायलचं आणि अक्षयचं, ते खूपच कमाल बॉन्डिंग झालंय. सो ते मी खूप मिस करेन. थँक्यू सो मच गायत्री. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि मालिकाही फार जरी कमी दिवसांची असली तरी फार छान होती. खूप म्हणजे डेली सोप्स म्हटल्यावर खूप ड्रामा वगैरे असतं पण थोडं रिअलिस्टिक वाटायचं आणि ते छान रिलेटेबल होतं. पण आम्ही सुद्धा तितकंच मिस करू. पण जातच आता प्रेक्षकांना काय सांगशील, विशेषतः या मालिकेच्या प्रेक्षकांना? अबीर गुलाल तुम्ही बघितलं, तुम्ही आमच्यावरती प्रेम केलं आणि एस्पेशली शुभ्राबद्दल मी बोलीन की तुम्ही मला आधी अशा कुठल्या रोलमध्ये बघितलेलं नसताना तुम्ही ते ॲक्सेप्ट केलं आणि तितकंच प्रेम दिलं शुभ्राला सुद्धा. ह्याच्याबद्दल मी खूप ऋणी आहे तुमची आणि आय एम शुअर की ह्याच्या पुढे सुद्धा जसं तुम्ही आत्तापर्यंत प्रेम केलं तसं करत राहाल माझ्यावरती आणि माझ्या भूमिकांवरती. आणि लवकरच आय एम कमिंग अप विथ समथिंग न्यू, त्याच्यामुळे स्टे ट्यून्ड. थँक्यू सो मच आणि तुला सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. लवकर एका वेगळ्या भूमिकेतून आमच्या भेटीला ये. नक्कीच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.